ज्या राजाचं नाव गाजलं गड किल्ल्याच्या दगडावरती असं त्यांचं म्हणणं आहे. पण एखादा शाहीर रामानंद यूट्यूब चॅनलवरती एक नवीन गाणं आम्ही तयार केलेलं आहे. ते गाणं आम्ही सादर करून आपल्या या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. प्रथम तर ऐकूया छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा. शिवाजी राजाला धरण्यासाठी त्या भुजापुरामध्ये तप्तामध्ये पैकीचा विडा मांडण्यात आला. एकच सवाल होता, कोण धरून आणतो त्या शिवाजीला? एकाही दरबारकर मंडळीची मान ओढणं होती. आदिलशहाच्या आईला पाहिलं, दरबारामध्ये एकही बोललं नाही. नकळत त्या बाईने सर्व दरबार नामर्दाचा करून टाकला. एकही सरदार वर पाहत नव्हता. नामर्द हा शब्द ऐकताच शब्द सुटले का सरदार आला आणि त्याने गर्जना केली त्या दरबारामध्ये, या मुला कुणाचा आवाज होता? हा आवाज होता सरदार अफजल खानाचा. अफजल खान म्हणजे कोण? अफजल खान जातीचा मुसलमान मगर मुस्लिम, रोज एक खाय शिडी शिडी खाऊन घरी बसत. जुन्या कविकाराचे बोल आहे दादा, माझे नाही. अफजल खान मराठी होता. कसा होता अफजल खान? अफजल खान हा अफजल खानासारखाच होता. त्याच्यासारखा आपल्याला दुसरा सरदार सांगायला सुद्धा नाही. कोणाचा मुलगा होता अफजल खान? कोण्या सरदाराचा नाही, राजाचा नाही. पाकशाळेमध्ये स्वयंपाक करणाऱ्या एका स्वयंपाकी बाईचं पोरगं होतं ते. पण ते आदिलशहाच्या तिथे त्या पाकशाळेमध्ये राहून खाऊन पिऊन आडू
नको फुटू. माय म्हणाली मेल्या किती दिवस खातो, जाय काहीतरी काम कर. त्या काळामध्ये नोकरी मिळवायची असेल तर ताकदीच्या जोरावर मिळवल्या जायची, युद्धनीतीच्या जोरावर मिळवल्या जायची. आणि मग त्या अफजल खानाने काय केलंय, नोकरी मिळवण्यासाठी उठलो. पाहिलं विजापुरातून आदिलशहाची मिरवणूक चालू आहे. हे पोरग सांगतोय मी कोण आहे ते. आदिलशहाच्या मिरवणुकीत घुसलं, मागचा पुढचा विचार केला नाही. ज्या अंबारीत आदिलशहा बसलेला आहे त्या हत्तीची शेपूट धरली, पिळी, पाठीवर टाकली. हत्ती मागं जायला लागलेला आहे. आदिलशहा म्हणतोय मावताला, क्यों भाई हत्ती पीछे क्यों जा रहा है? कोई नहीं मालिक, कोई तो भी बच्चा यार वो हाथी को खींच रहा है. क्या हाथी को खींच रहा है? बुलाओ सामने. बोलो क्या है? कोई नहीं मालिक, नौकरी चाहिए. आता जो हत्ती उडून नेतो त्याला पुन्हा नोकरी देईल. 3 नंबरचा सरदार झाला क्रूर खान, राजाला धरण्यासाठी निघालाय. तो कसा? शिवाजीला धरण्यासाठी जावं लागलं. जाऊ नका, दगा होईल. दगा शब्द ऐकताच खानाचा क्रोध अनावर झाला. तिनं आलेल्या बायकोवरती उडत्या हाताची चापट मारली. बायको गार दिसली, फिरली जागेत. कवाशी मिली तिलाही कळलं नाही. काजीला बोलून घेतलेला होता. शिवाजीला धरण्यासाठी निघालोय, निघण्याची वेळ सांगा. काजीने दप्तर उघडलं, शेवटपासून तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाच चाललं. आणि मग तो काजी दाढीवर हात फिरवत म्हणतोय, बेटा अर्जुन, तुझ्या नशिबाचा पत्ता काही माझ्या दप्तरात लागायला तयार नाही. शिवाजीला धरण्यासाठी निघालायस, जाऊ नको, दगा होईल. काजीच्या तोंडून दगा ऐकला. त्या खानानं काजीला धरलं, काजी का वाशिक मेलं त्यालाही कळलं नाही. आता आवडती पत्नी म्हणल्याच्या नंतर खानाला नावडतीचा प्रश्न आलाच. मग अशा बायका, खानाला किती बायका होत्या? तर खानाला बायका होत्या एकूण 64. मग उरलेल्या 63 बायकाचं खानानं काय केलं? त्याला वाटलं हो ना, जाऊ माझ्या जीवाचं काही जर बरं वाईट झालं तर माझ्या पश्चात माझ्या बायकाचा उपभोग कोणी घेऊ नये, म्हणून याने उरलेल्या 63 बायकाला धरलं आणि त्या विहिरीमध्ये आजही ती विजापुराच्या रोडवरती आपल्याला विहीर पाहायला मिळते. तिचं नाव आहे खून बावडी. कुणी तिला अफजल बावडी असं म्हणते. आजही तिथं त्या 64 कबरी आपल्याला पाहायला मिळतात. असा तो क्रूर खान. माझा बारीक वयाला कमी असलेला माझ्या छत्रपती शिवाजी राजाला धरण्यासाठी निघालाय तो खान. त्या खानानं वाटेत येईन त्याला चिरडत चाललेला तो खान कसा म्हणाल, कसा कसा हाहाकार मातावाला देवाच्या सोडी. अरे हाहाकार मातावाला देवाच्या सोडी. निश्च पापाचा बळी खाती येईल त्या वेळ करी ठार त्यासे अबजुल.
त्या खानाच्या कानावरती त्या जगदंबेचा संबळ वाजायला लागला. जगदंबेचा गोंधळ ऐकल्याच्या नंतर खानाचा क्रोध अनावर झाला. खानाने वडाराला बोलून घेतलं, सुट्ट्या मागून घेतल्या, सगळ्या तुळजापुराच्या मंदिराची नासधूस केली. खानाने मागचा पुढचा विचार केला नाही. खानाने त्या जगदंबेच्या मूर्तीलाच हात घातला. हातामध्ये जगदंबेची मूर्ती घेतली आणि म्हणतोय, तो तुम हो तुलजा भवानी. अरे देखा आपने करामत, देखो हम हमारी करामत दिखाएंगे. तो हसला काय. त्याने ती मूर्ती हातामध्ये होती, हत्तीच्या वरती बसलेला होता. त्याने मूर्तीवरून फोडली, जात्यात टाकून भरडली. तेवढ्याने त्याचा राग शांत झाला नाही. खानाने तुळजापूर सोडलं. खान पंढरपुरामध्ये आला. पंढरपुरामध्ये आल्याच्या वर खानाच्या कानावरती आवाज येऊ लागला, भोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदे खानाच्या कानावरती पांडुरंगाचा शब्द ऐकताच खानाने देवासमोर गाय कापल्या. हिंदू मुलीची नग्न मिरवणूक काढली. खानाने नंगा नाट्य पंढरपुरामध्ये केला. खानाने पंढरपूर सोडलं. खान शिखर शिंगणापूरला आलाय. शाहीर सांगतात काय केलं खानाने. अरे पंढरपूर सोडून शिंगणापुरी आला खान. पंढरपूर सोडून शिंगणापुरी आला खान. महादेवाचा स्थान हिंदू सदैव नाम डोकं चालू झालं. मैंने इतना नंगा नाच किया फिर भी शिवाजी बाहर नहीं आया. इथं माझ्या शिवाजी राजाचं तुम्हाला गणिमी सांगायचा, गणिमी कावा सांगायचा आहे मला. खान आला नव्हता, त्याला आणला होता. खान आला नव्हता, त्याला आणला होता. बहिर्जी नायकाला जसा खान निघाला तशी सर्व माहिती राजाला दिली. त्याचा ढालगाच नावाचा हत्ती निघाल्याबरोबर मरण पावला. कारण की माझ्या राजानं त्या हत्तीला विष दिलं होतं. वाईमध्ये आल्याच्या नंतर राजाला कळलं आता आपल्याला खानाशी दोन हात करावे लागले. राजानं रायगड सोडला. 2 वर्षाचे शंभू बाळ होते. शंभू बाळाच्या आईचं निधन झालं. तरी राजे रडत बसले नाही. राणी बसा रायगडाला सोडून राजे प्रतापगडाला आले. आणि प्रतापगड का निवडला माझ्या राजाने. आजही तुम्ही प्रतापगडाला जा दादा, तिथं जाताना एक रडतोंडीचा घाट लागतो. चढत असतानाही माणसाला रडू येतो, म्हणून त्याचं नाव रडतोंडीचा घाट आहे. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी खान कसा येईल याची सोय माझ्या राजाने केली. काय केले,
राजाने आपला वकील पाठवला खानाकडे. त्याचं नाव आहे बंडोपंत बोकील. हे राजाचे वकील. आणि खानाचा वकील त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. नजराना पाठवलाय खानाला. हिरे जवारी रत्नजडी तलवार मजकूर लिहिला. आणि ते वाईला येऊन पोहोचले बंडोपंत बोकील. मजकूर वाचून दाखवतायत. राजे साहेब, खान साहेब, आम्ही तुम्हाला फार घाबरतो. तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र, आमच्या काकासारखे आहात. जसे तुम्ही वाईला आलात तसे तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी. आम्ही फार घाबरतो आपल्याला. मी सर्व स्वराज्य आपल्या पायावरती राहतो, आपल्या चरणांचा दास होतो. आणि तो बंडोपंत बोकील बोलण्यात मधार खानाचे पाय दाबतोय. खानाचे पाय दाबत असताना खान साहेब फार घाबरतात हो आमचे राजे तुम्हाला. खानाने विचारलं, पाय का दाबता? इतक्या लांबून तुम्ही प्रवास करून आलात, दमला असाल. अरे मी काय पायदळी आलो का? मी काय पायी आलो का? हत्तीवर बसून आलो. खान साहेब, बरोबर आहे, हत्तीचे पाय, तुमचे काय पाय सारखेच. काय बोललं ते खानाला कळलंच नाही. ती त्याच्यातच गुंग झालं. कशात? हिरे माणिक जवाहरातीमध्ये. काय शिवाय ऐसा बोला, हा खानचा प्रतापगडाच्या पायथ्याशी या. स्वराज्य तुमचंच ठरलं. कधी भेटणार, कसे भेटणार? प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. पण इकडे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब त्या जगदंबीला साकडं घालतायत. ती जगदंबे त्या क्रूर खानाच्या भेटीला माझं बाळ जाते. जगदंबे त्याला यश दे. आणि माँसाहेब म्हणतात, आणि त्या खानाच्या भेटीसाठी माझ्या राजानं पोशाख कसा केला म्हणाल? कसा कसा? चढगी अंगाला होती, चढगी सोबत 10 अंगरक्षक, राजासोबत 10 अंगरक्षक राहणार. पण खानासोबत एक माणूस होता, त्याची ख्याती फार होती. त्याचं नाव आहे सय्यद बंडा. तो 12 हात उडी मारायचा आणि मग वार करायचा. राजानं त्याच ताकदीचा माणूस घेतलाय. त्याचं नाव आहे जिवाजी महादेव. खानाच्या ताकदीचा राजानं माणूस घेतलाय संभाजी कावजी कोंडाळकर. नूरबेग 10 अंगरक्षक घेतले. वेळ ठरली दुपारी 12 वाजता भेटण्याची. कारण सूर्य माथ्यावरती असतो. प्रतापगडावरून कळतं खान काय करतोय त्या शामियान्यामध्ये. पण वर पाहिलं की काहीच कळत नाही. राजाने विचारलं, कोण खानाजवळ शामियान्यात आहे? सय्यद बंडा आहे.
राजाने सांगितलं त्याला जाऊन सांगा सय्यद बंडा जर लांब ठेवत असेल तर आम्ही भेटीला येतोय. फार घाबरतो मी सय्यद बंडाला. पुन्हा राजानं फसवलं. सांगितलं बंडोपंत वकिलाने की सय्यद बंडाला लांब ठेवा, फार घाबरतात ते. खाना असला की सय्यद जा बाहेर, एक लेता हूं मैं शिवाय. आणि अखेर आता राजांचं वर्णन सांगायचंय तुम्हाला. राजे फक्त 48 किलोची, हातातली तलवार 3.5 किलोची. आले. राजानं खानाला पाहिलं, खानाने राजाला पाहिलं, शिवाने हत्तीला पाहिलं, हत्तीने शिवाला पाहिलं. आणि भेट घडली ती कशी म्हणाल, कशी कशी शिवराय जवळ